नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोनिक सेक्शन्स या चॅप्टरमधील एक्सरसाइज 7.3 यातील क्वेश्चन नंबर 6 यामध्ये टोटल 5 सब क्वेश्चन्स आहेत. एक एक करून आपल्याला सॉल्व करायचे आहेत. त्यातील फर्स्ट सब क्वेश्चन याप्रमाणे आहे. येथे आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे टँजंटचं टू दी हायपरबोला. येथे हायपरबोलाचं इक्वेशन दिलेलं आहे आणि या पॉईंटमधून पास होणारी टँजंट, त्या टँजंटचं इक्वेशन काय असेल. सोल्युशन दिलेला हायपरबोला लिहून घेऊ आपण. गिवन इक्वेशन ऑफ हायपरबोला इज 3x² मायनस y² इक्वल टू 4. राईट साईडला 1 पाहिजे, त्यासाठी आपण काय करू, इक्वेशनला 4ने डिवाइड करू आपण. म्हणजे हेच इक्वेशन आपण याप्रमाणे लिहू शकतो. दॅट इज 4/4. इक्वेशनला 4ने आपण डिवाइड केलेलं आहे. 4/4. देअरफॉर x² हे 3/4 आहेत, तर आपल्याला असं लिहिता येईल 4/3. म्हणजे हे 3 आता वर जातील, बरोबर आहे. 3/4 तर येथे लिहिणार आपण मायनस y²/4. हे 4/4 म्हणजे 1. म्हणजे याच इक्वेशनला आपण या फॉर्ममध्ये लिहू शकतो. हे सर्व आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. x²/4/3 मायनस y²/4 इक्वल टू 1. हेच इक्वेशन आपण या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. आता हे इक्वेशन कंपेअर करू आपण स्टँडर्ड फॉर्मला. कंपेअरिंग विथ x²/a² मायनस y²/b² इक्वल टू 1 वी गेट a² इक्वल टू 4/3, b² इक्वल टू 4. a² आणि b² व्हॅल्यू काढून घेतलेले आहेत. आपल्याला टँजंटचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे या हायपरबोलाला. या पॉईंटमधून इक्वेशन ऑफ टँजंट. नाऊ इक्वेशन ऑफ टँजंट टू दी हायपरबोला गिवन हायपरबोला ॲट पॉईंट आपल्याला दिलेला आहे 2 आणि 2√2. ते इक्वेशन x1 अपॉन a² मायनस y1 अपॉन b². पहा इथे x² आहे, तर आपण फक्त x1ने रिप्लेस केलेला आहे. y² आहे, y1. फॉर्म्युला त्याचप्रमाणे आहे. a² b² याप्रमाणे. हे टँजंटचं इक्वेशन आहे. पॉईंटमधून टँजंट पास होत असेल तर. आता व्हॅल्यू पुट करू. येथे x1 आणि y1 म्हणजे या व्हॅल्यू घ्यायची आपल्याला. x1ची व्हॅल्यू ही घेणार आपण आणि y1ची व्हॅल्यू ही घेणार आणि पुट करणार. a² b² व्हॅल्यू आपण काढलेले आहेत, त्या व्हॅल्यू येथे पुट करू आपण. x1ची व्हॅल्यू 2 घेणार, a² ची व्हॅल्यू 4/3 मायनस y1ची व्हॅल्यू 2√2 2 अपॉन b² ची व्हॅल्यू 4 इक्वल टू 1. पहा हे सॉल्व करू. देअरफॉर हे 3 मल्टिप्लिकेशनमध्ये जातील, बरोबर आहे. ज्याप्रमाणे हे 3 आपण खाली आणलेले आहेत, तेच 3 आता वर जातील. म्हणजे 3 × 2 6x होतील. देअरफॉर 6x आणि अपॉन 4 मायनस 2ने हे 4 कॅन्सल होतील, म्हणजे येथे 2 होतील, बरोबर आहे. √2y/2 √2y/2 याप्रमाणे लिहू शकतो आपण. हे 4 आपण कॅन्सल केलेले आहेत या 2ने इक्वल टू 1. पहा इथे आपल्याला या टर्म कॅन्सल करायचे आहे, त्यासाठी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. हे काय होतील 6x × 2 म्हणजे 12x. हे मायनस 4√2y होतील. क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि या दोघांचा मल्टिप्लिकेशन 8 होईल इक्वल टू 1. देअरफॉर हे 8 या साईडला पास करू आपण. 12x मायनस 4√2y इक्वल टू 1 × 8 8. प्रत्येक टर्मला आपण 4ने डिवाइड करू, म्हणजे इक्वेशनला 4ने डिवाइड करू. 4ने डिवाइड केल्यानंतर हे 3x होतील.
4ने डिवाइड केल्यामुळे हे 4 कॅन्सल होतील, -√2y आणि 4ने डिवाइड केल्यामुळे हे 2 होतील, बरोबर आहे. हे मिळणार आहे टँजंटचं इक्वेशन. नेक्स्ट सब क्वेश्चन सेकंड, इक्वेशन दिलेलं आहे हायपरबोलाचं आणि या पॉईंटमधून पास होणारी टँजंट, तिचं इक्वेशन काय असेल. सोल्युशन क्वेश्चन नंबर फर्स्ट प्रमाणेच आहे. हे इक्वेशन दिलेलं आहे. गिवन इक्वेशन ऑफ हायपरबोला इज 3x² - 4y² = 12. राईट साईडला 1 आणण्यासाठी आपण 12ने डिवाइड करू इक्वेशनला, म्हणजे 3x² / 12 - 4y² / 12 = 12/12. 3ने हे 4 होतील, 4ने हे 3 होतील, म्हणजे x² / 4 - y² / 3 12/12 म्हणजे 1. 1/1 म्हणजे 1. हे इक्वेशन म्हणजेच दॅट इज हे इक्वेशन. x² / 4 मायनस कम्पेअर करण्यासाठी आपण ही अरेंजमेंट केलेली आहे =1. आता हे इक्वेशन कम्पेअर करू आपण, कारण a² आणि b² व्हॅल्यू आपल्याला काढायचे आहेत. कम्पेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्मला कम्पेअर करू. x² / a² मायनस y² / b² = 1. वी गेट a² = 4 आणि b² = 3. नाउ इक्वेशन ऑफ टँजंट to the hyperbola, to the given hyperbola at point आहे 4 आणि 3. फॉर्म्युला कसा आहे, x(x1) / a² मायनस y(y1) / b² = 1. इक्वेशनमध्ये आपल्याला x आणि y व्हेरिएबल पाहिजेत. फक्त x1 आणि y1च्या या व्हॅल्यू पुट करायच्या आपल्याला. ही आहे x1ची व्हॅल्यू 4 आणि ही आहे y1ची व्हॅल्यू 3. या व्हॅल्यू इथे पुट करू. a² b² व्हॅल्यू काढलेले आहेत त्या इथे पुट करू आपण. देअरफॉर x ॲज इट इज, x1ची व्हॅल्यू 4 आहे, म्हणजे x × 4 / a² ची व्हॅल्यू 4 मायनस y1ची व्हॅल्यू 3 आणि b² ची व्हॅल्यू 3 आहे = 1. हे 4 आणि हे 4 कॅन्सल होतील, हे 3 आणि हे 3 कॅन्सल होतील, म्हणजे x - y = 1. देअरफॉर x - y = 1. हेच आपलं इक्वेशन येणार आहे. सब क्वेश्चन 3, येथे हायपरबोलाचं इक्वेशन दिलेलं आहे. ॲट द पॉईंट हुज इसेंट्रिक अँगल इज π/3. येथे आपल्याला इसेंट्रिक अँगल दिलेला आहे. ॲट द पॉईंट तेथे इसेंट्रिक अँगल π/3 होत आहे, म्हणजे 60 डिग्रीचा अँगल होत आहे. अँगल जर दिला असेल आणि टँजंटचं इक्वेशन काढायचं असेल तर फॉर्म्युला हा अप्लाय करायचा, x sec θ / a मायनस y tan θ / b = 1. अँगल असेल तर हा फॉर्म्युला, आणि पॉईंट असेल, मागच्या 2 प्रॉब्लेममध्ये पॉईंट होता, तर त्यावेळी आपण x(x1) / a² मायनस y(y1) / b² = 1 हा फॉर्म्युला अप्लाय केलेला आहे. अँगल दिला असेल तर हा फॉर्म्युला अप्लाय करा आणि पॉईंट दिला असेल तर हा फॉर्म्युला अप्लाय करा. मागच्या 2 प्रॉब्लेममध्ये आपण a² b² व्हॅल्यू काढलेले आहेत, परंतु येथे आपल्याला त्याचा स्क्वेअर रूट पण घ्यावा लागेल. a आणि b व्हॅल्यू काढावे लागतील. सॉल्व करूया. गिवन इक्वेशन ऑफ हायपरबोला इज पॅराबोलासाठी कोणते फॉर्म्युले आहेत, हायपरबोलासाठी कोणते फॉर्म्युले आहेत आणि इलिप्ससाठी कोणते फॉर्म्युले आहेत. कन्फ्युजन होऊ नये, प्रत्येकाचे फॉर्म्युले व्यवस्थित लिहून घ्या आणि कम्पेअर करून तुम्ही लक्षात ठेवा. गिवन इक्वेशन ऑफ हायपरबोला इज, याप्रमाणे इक्वेशन दिलेलं आहे. x² / 144 मायनस y² / 25 = 1. इक्वल टू 1 आहे. आता कम्पेअर करू आपण. कम्पेअरिंग विथ
स्टँडर्ड फॉर्म एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू 1 वी गेट ए स्क्वेअर इक्वल टू 144, बी स्क्वेअर इक्वल टू 25, स्क्वेअर रूट घेऊ आपण. देअरफॉर ए इक्वल टू 12, बी इक्वल टू 5. ए आणि बीच्या व्हॅल्यू आपण काढलेल्या आहेत, बरोबर आहे. आता टँजंटचं इक्वेशन आपल्याला या पॉईंटमधून पाहिजे. इसेंट्रिक अँगल π/3 होत आहे. नाऊ इक्वेशन ऑफ टँजंट टू गिवन हायपरबोला at the point तिथे अँगल किती होत आहे π/3 होत आहे. इज फॉर्म्युला आहे एक्स सेक थीटा अपॉन ए मायनस वाय टॅन थीटा अपॉन बी इक्वल टू 1. व्हॅल्यू पुट करू आपण. देअरफॉर एक्स सेक थीटाची व्हॅल्यू आपण किती घेणार π/3 म्हणजेच थीटा इथे किती आहे π/3 म्हणजे 60 डिग्री. सेक π/3 एची व्हॅल्यू 12 मायनस वाय टॅन π/3 आणि बीची व्हॅल्यू 5 इक्वल टू 1. पहा येथे व्हॅल्यू माहिती असणे आवश्यक आहे. देअरफॉर सेक π/3 म्हणजे सेक 60. पहा सेक π/3 म्हणजे किती 60 म्हणजे सेक 60 बरोबर आहे. सेक म्हणजे काय 1/cos 60. सेक 60 म्हणजे 1/cos 60. cos 60ची व्हॅल्यू किती आहे 1/2 आहे म्हणजे 2. cos 60ची व्हॅल्यू 1/2 आहे. कॉसचा रेसिप्रोकल सेक आहे म्हणजे सेक 60ची व्हॅल्यू किती आहे 2 आहे. एक्स सेक 60 म्हणजे ती व्हॅल्यू 2 आहे इंटू 2. ही व्हॅल्यू 2/12 मायनस वाय टॅन 60ची व्हॅल्यू √3 आहे अपॉन 5 इक्वल टू 1. या 2ने हे डिवाइड करू आपण 12 म्हणजे हे 6 होतील म्हणजे x/6 मायनस √3y अपॉन 5 इक्वल टू 1. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण कारण हे 6 आणि 5 आपल्याला कॅन्सल करायचे आहेत म्हणजे 5x मायनस 6√3y इक्वल टू 6 × 5 30 होतील. दोघांचा मल्टिप्लिकेशन क्रॉस मल्टिप्लिकेशन केला आपण आणि इक्वल टू 1. हे 30 या साईडला पास करू आपण म्हणजे 5x मायनस 6√3y इक्वल टू इकडे डिव्हिजनमध्ये आहेत इकडे मल्टिप्लिकेशन म्हणजे 1 × 30 म्हणजे 30. टँजंटचं इक्वेशन हे असणार आहे. नेक्स्ट सब क्वेश्चन 4 हायपरबोलाचं इक्वेशन दिलेलं आहे आणि आपल्याला टँजंटचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. ॲट दी पॉईंट इन अ फर्स्ट क्वाड्रंट ज्या पॉईंटमधून टँजंट पास होत आहे तो पॉईंट फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे. तो पॉईंट हायपरबोलावर आहे आणि फर्स्ट क्वाड्रंटला पण आहे. हुज ऑर्डिनेट इज 3. पहा ऑर्डिनेट म्हणजे काय वाय कोऑर्डिनेट. ऑर्डिनेट म्हणजे वाय कोऑर्डिनेट हे लक्षात राहू द्या. ऑर्डिनेट म्हणजे वाय कोऑर्डिनेट. त्या पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट 3 आहे. एक्स कोऑर्डिनेटला अब्सिसा म्हणतात आणि वाय कोऑर्डिनेटला ऑर्डिनेट म्हणतात. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये पॉईंट आहे. हा फर्स्ट क्वाड्रंट आहे बरोबर आहे. हा सेकंड हा थर्ड हा फोर्थ. पॉईंट सपोज येथे असेल तर याचा एक्स कोऑर्डिनेट आपल्याला माहिती नाही आहे. सपोज x1 घेऊ आपण आणि y1ची व्हॅल्यू किती आहे 3 आहे. वाय कोऑर्डिनेट आपल्याला दिलेला आहे 3. आधी आपल्याला x1ची व्हॅल्यू काढावी लागेल. पॉईंट माहिती होईल आपल्याला नंतर इक्वेशन फाइंड आउट करावं लागेल. सॉल्व करूया. सोल्युशन गिवन इक्वेशन ऑफ हायपरबोला इज x² मायनस y² 9 इक्वल टू 1. कम्पेअर करू आपण हे.
comparing with x square upon a square minus y square upon b square equal to 1. A square equal to 16, therefore a square equal to 16 आणि b square equal to 9. a आणि b ची व्हॅल्यू काढून घेऊ. a equal to 4 होईल आणि b equal to 3. हा पॉईंट आपल्याला फर्स्ट क्वाड्रंटमध्ये दिलेला आहे आणि त्याचा y कोऑर्डिनेट माहिती आहे. लेट तो पॉईंट सपोज p आहे, त्याचे कोऑर्डिनेट आपण काय घेऊ. सपोज x1 आणि y1 ची व्हॅल्यू 3 आहे. बी दी पॉईंट ऑन हायपरबोला, तो पॉईंट हायपरबोलावर आहे. विच लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंटला पॉझिटिव्ह व्हॅल्यू असतात हे आपल्याला माहिती आहे. विथ ऑर्डिनेट 3, त्याचा ऑर्डिनेट y कोऑर्डिनेट किती आहे 3 आहे. विथ ऑर्डिनेट 3 म्हणजे या पॉईंटने हे इक्वेशन सॅटिस्फाय होत आहे कारण पॉईंट हायपरबोलावर आहे. बरोबर आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपण x1 घेऊ शकतो आणि yची व्हॅल्यू आपण 3 घेऊ शकतो. या जर दोन व्हॅल्यू पुट केल्या तर इक्वेशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. देअरफॉर म्हणजे ते आपण काय करणार, एक्सला x1 पुट करू आणि yला 3 पुट करू आपण या इक्वेशनमध्ये आणि a आणि bच्या व्हॅल्यू आपण काढलेल्या आहेत. देअरफॉर या व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पुट करू. देअरफॉर x स्क्वेअर म्हणजे x1 स्क्वेअर करू आपण अपॉन 16 मायनस y स्क्वेअर, yची व्हॅल्यू 3 म्हणजे 3चा स्क्वेअर अपॉन 9 इक्वल टू 1. सपोज 1 नंबर पुट इन इक्वेशन 1 या व्हॅल्यू आपण इथे पुट केलेल्या आहेत. बरोबर आहे. कारण हा पॉईंट हायपरबोलावर आहे म्हणजे x आणि yच्या या व्हॅल्यू घेऊ शकतो आपण. यावरून आपल्याला काय मिळेल, x1ची व्हॅल्यू मिळेल. बरोबर आहे. x1ची व्हॅल्यू मिळाली तर y1ची व्हॅल्यू माहिती आहे म्हणजे पॉईंटचा फॉर्म्युला अप्लाय करून आपल्याला टँजंटचं इक्वेशन काढता येईल. देअरफॉर हे x1 स्क्वेअर अपॉन 16 मायनस हे 9 होतील अपॉन 9 इक्वल टू 1. 3चा स्क्वेअर 9, हे 9 अपॉन 9 कॅन्सल होतील म्हणजे इथे 1 होईल. बरोबर आहे. हा 1 मायनस आहे त्या साईडला प्लस होईल म्हणजे देअरफॉर x1 स्क्वेअर अपॉन 16 हे मायनस 1 होईल इक्वल टू 1. देअरफॉर x1 अपॉन 16 हा मायनस 1 त्या साईडला जाईल तर प्लस 2 होतील. बरोबर आहे. 1 + 1 2. देअरफॉर x1 इक्वल टू स्क्वेअर आहे इथे x1 स्क्वेअर. x1 स्क्वेअर 16 या साईडला 16 इकडे पास करू. 16 × 2 32 होतील म्हणजे x1 स्क्वेअरची व्हॅल्यू ही मिळत आहे आपल्याला. स्क्वेअर रूट घेऊ आपण. देअरफॉर x1 इक्वल टू म्हणजे रूटमध्ये 32. याला आपल्याला असंही लिहिता येईल. यामध्ये परफेक्ट स्क्वेअर 16 आणि 2 16चं स्क्वेअर रूट 4 मिळेल. देअरफॉर x1 इक्वल टू 4 आणि √2 असं लिहिता येईल आपल्याला. x1 व्हॅल्यू मिळालेली आहे म्हणजे x कोऑर्डिनेट पण आपल्याला मिळालेला आहे. बरोबर आहे. म्हणजे पॉईंटचे 2 कोऑर्डिनेट माहिती आहेत. आता पॉईंटचा फॉर्म्युला अप्लाय करू आपण. नाऊ इक्वेशन ऑफ टँजंट इज फॉर्म्युला कसा आहे x1 अपॉन a स्क्वेअर मायनस y1 अपॉन b स्क्वेअर इक्वल टू 1. सर्व व्हॅल्यू आहेत आपल्याकडे. a आणि b व्हॅल्यूचं काम पण नाही आपल्याला. काढल्या नाही तरी चालेल. या व्हॅल्यू नाही काढल्या तरी चालेल येथे. देअरफॉर x1ची व्हॅल्यू आता कोणती घेणार आपण, काढलेली व्हॅल्यू 4√2. x1ची व्हॅल्यू 4√2 इथे मल्टिप्लिकेशन आहे. अपॉन a स्क्वेअरची व्हॅल्यू आहे 16 मायनस y1ची व्हॅल्यू 3 ऑर्डिनेट
आणि बी स्क्वेअरची व्हॅल्यू आहे 9 इक्वल टू 1. हे सॉल्व करता येईल. येथे 4ने डिवाइड होतील 16, म्हणजे हे 4ने 16 डिवाइड केले तर येथे 4 होईल. 4ने 16 डिवाइड केले आपण तर इथे 4 होतील. या 3ने हे कॅन्सल होतील 9 तर इथे 3 होईल. बरोबर आहे. म्हणजे काय येईल, देअरफॉर x रूट 2 अपॉन 4 मायनस y अपॉन 3 इक्वल टू 1. 4 × 3 12 होतील. 12ने मल्टिप्लाय करू आपण इक्वेशनला, किंवा इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, तसंही करता येईल. प्रत्येक टर्मला आपण 12ने मल्टिप्लाय करू. म्हणजे काय होतील, येथे 12 म्हणजे येथे 3x रूट 2 होईल. म्हणजे 3 रूट 2x. हे 4 कॅन्सल होतील. बरोबर आहे, कारण 12ने मल्टिप्लाय केलेलं आहे. येथे 12ने मल्टिप्लाय केल्यामुळे हे 4y होतील, आणि इकडे पण 12ने मल्टिप्लाय केल्यामुळे 12 होतील. पहा, येथे आपण स्क्वेअर रूट घेतलेला आहे. येथे प्लस और मायनस दोन व्हॅल्यू मिळणार नाहीत, कारण पॉईंट कसा आहे, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे. फर्स्ट क्वाड्रंटला येथे पॉईंट असेल तर वायची पण व्हॅल्यू प्लस असते आणि एक्सची पण व्हॅल्यू प्लस असते. बरोबर आहे. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये पॉईंट आहे, त्यामुळे आपल्याला स्क्वेअर रूट प्लसमधलं घ्यायचं आहे, मायनसमधलं येणार नाही, कारण तो पॉईंट फर्स्ट क्वाड्रंटला आहे. त्यामुळे एकच आपण स्क्वेअर रूट घेतलेला आहे, प्लसमधलं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6, फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट टू दी हायपरबोला. हायपरबोलाचं इक्वेशन याप्रमाणे आहे. आपल्याला टँजंटचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. ॲट दी पॉईंट यल. यल म्हणजे काय, लेटेस्ट रेक्टमचा एंड पॉईंट यल. त्या पॉईंटमधून पास होणारी टँजंट, तिचं इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इन दी फर्स्ट क्वाड्रंट. पहा, लेटेस्ट रेक्टम फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे. फर्स्ट क्वाड्रंट हा सेकंड, हा थर्ड आणि हा फोर्थ. हायपरबोला आपला फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे. सपोज येथे आपली लेटेस्ट रेक्टम आहे. हा फोकस पॉईंटमधून काढलेला परपेंडिक्युलर, म्हणजे एवढी लेंथ काय असते, एल आणि एल डॅश, तिला आपण लेटेस्ट रेक्टम म्हणतो. बरोबर आहे. हा पॉईंट ए असतो आणि एवढं डिस्टन्स बी स्क्वेअर अपॉन ए असते. हे सर्व आपण बेसिकमध्ये पाहिलेलं आहे. म्हणजे या एंड पॉईंटचे कोऑर्डिनेट काय असतील, ए आणि बी स्क्वेअर अपॉन ए. हे दोन्ही पण पॉझिटिव्ह असतील. कशामुळे, कारण पॉईंट आपला फर्स्ट क्वाड्रंटला आहे. एक्सची व्हॅल्यू येथे प्लस असणार आहे आणि वायची पण प्लस असणार आहे. म्हणजे एल पॉईंटचे कोऑर्डिनेट काय मिळतील आपल्याला, ए आणि बी स्क्वेअर अपॉन ए. पहा, हे कोऑर्डिनेट म्हणजे आपण काय घेणार, x1 आणि y1. या व्हॅल्यू काढल्या म्हणजे आपल्याला या व्हॅल्यू मिळतील. नंतर आपण पॉईंटचा फॉर्म्युला अप्लाय करू. सोल्युशन. गिवन इक्वेशन ऑफ हायपरबोला इज 9x स्क्वेअर मायनस 16y स्क्वेअर इक्वल टू 144. इक्वल टू 1 येण्यासाठी आपण काय करू, प्रत्येक टर्मला 144ने डिवाइड करू. दॅट इज 144ने डिवाइड केल्यामुळे एक्स स्क्वेअर अपॉन 16 मिळेल आपल्याला, मायनस वाय स्क्वेअर अपॉन 9 मिळतील आणि इक्वल टू 1. कम्पेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म. कम्पेअरिंग विथ एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू 1, वी गेट ए स्क्वेअर इक्वल टू 16, बी स्क्वेअर इक्वल टू 9, देअरफॉर ए इक्वल टू 4 आणि बी इक्वल टू 3. पॉईंट आपल्याला लेटेस्ट रेक्टमचा एंड पॉईंट दिलेला आहे यल. त्याचे कोऑर्डिनेट आपण काय घेतो, ए आणि बी स्क्वेअर अपॉन ए. बरोबर आहे. म्हणजेच ते पॉईंट कोणते असतील, x1 आणि y1. एची व्हॅल्यू काढू आणि ही पण व्हॅल्यू काढू आपण, म्हणजे या पॉईंटचे आपल्याला कोऑर्डिनेट माहिती होतील. ईची व्हॅल्यू कशी काढतो आपण, बी स्क्वेअर किंवा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, स्क्वेअर रूटमध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन ए इक्वल टू व्हॅल्यू पुट करू. ए स्क्वेअरची व्हॅल्यू 16 आणि ही प्लस 9, दोघांची ॲडिशन केली आपण तर 25 मिळेल, आणि स्क्वेअर रूट घेतला आपण तर 5 मिळेल आपल्याला. एची व्हॅल्यू 4, हे 25 त्याचं स्क्वेअर रूट 5 अपॉन 4 मिळेल. बरोबर आहे. ईची व्हॅल्यू मिळाली म्हणजे ए हा पॉईंट मिळेल आपल्याला. ए हा कोऑर्डिनेट काय असेल, एची व्हॅल्यू आहे 4 आणि 5 अपॉन 4, ईची व्हॅल्यू 5 अपॉन 4. 4 4 कॅन्सल होतील म्हणजे एची व्हॅल्यू 4 आहे. बरोबर आहे. एची व्हॅल्यू 4 मिळाली
आता बी स्क्वेअर अपॉन ए, बी स्क्वेअर अपॉन ए, बी स्क्वेअरची व्हॅल्यू 9 आणि एची व्हॅल्यू आहे 4, म्हणजे ही व्हॅल्यू आपल्याला 9/4 मिळत आहे. म्हणजे पॉईंट आपला मिळालेला आहे. x1 आणि y1च्या व्हॅल्यू आपल्याला मिळालेल्या आहेत. देअरफोर एल पॉईंटचे कोऑर्डिनेट काय मिळत आहेत? पहा, एल पॉईंट म्हणजे ए आणि बी स्क्वेअर अपॉन ए, बरोबर आहे. हे आपण काय घेतलेले आहेत? x1 आणि y1. त्या व्हॅल्यू आपल्याला काय मिळालेल्या आहेत? x1ची व्हॅल्यू म्हणजे एची व्हॅल्यू 4 आहे आणि बी स्क्वेअर अपॉन एची व्हॅल्यू 9/4 आहे, बरोबर आहे. म्हणजे इथे x1ची व्हॅल्यू किती घेणार आपण? 4 घेणार आणि y1ची व्हॅल्यू 9/4. ही x1ची व्हॅल्यू आहे, बरोबर आहे, आणि ही y1ची आहे. आपल्याला टँजंटचं इक्वेशन माहिती आहे. इक्वेशन ऑफ टँजंट या पॉईंटमधून पास होणारी टँजंट इज फॉर्म्युला x(x1) अपॉन ए स्क्वेअर मायनस y(y1) अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू 1. व्हॅल्यू पुट करू. x1ची व्हॅल्यू 4, ए स्क्वेअरची व्हॅल्यू आहे 16 मायनस y1ची व्हॅल्यू 9/4 आणि बी स्क्वेअरची व्हॅल्यू आहे 9 इक्वल टू 1. देअरफोर या 4ने हे 16 डिवाइड होतील, येथे 4 होईल, म्हणजे x/4 मायनस येथे स्क्वेअर नाही बरं का, x आणि x1 आहे, येथे y आणि y1 आहे. पहा, हे 9 वर जातील, कॅन्सल होतील, म्हणजे हे 9 आणि हे 9 पण कॅन्सल होतील, म्हणजे y/4 इक्वल टू 1 मिळेल, बरोबर आहे. इक्वेशनला 4ने आपण मल्टिप्लाय करू, म्हणजे हे दोन्ही 4 कॅन्सल होतील. देअरफोर 4ने मल्टिप्लाय केल्यामुळे x मायनस y आणि इक्वल टू 4. पहा, इक्वेशन याप्रमाणे येत नाही आहे. येथे एची व्हॅल्यू 4 कॅन्सल, म्हणजे येथे 5 राहत आहे, 5, बरोबर आहे. म्हणजे एची व्हॅल्यू आपल्याला 5 मिळणार आहे. x1ची व्हॅल्यू 5, येथे आपण 5 पुट करणार, म्हणजे हे कॅन्सल होणार नाहीत, 16 राहतील, 5/16 होईल, 5/16, बरोबर आहे. हे 9 कॅन्सल होतील याप्रमाणे. आता सॉल्व करू आपण. हे करेक्शन करून घ्या तुम्ही. पहा, 16ने मल्टिप्लाय करू आपण, म्हणजे हे दोन्ही पण कॅन्सल होतील, बरोबर आहे. 16ने मल्टिप्लाय केल्यामुळे येथे 5x होईल, 16ने मल्टिप्लाय केल्यामुळे y/4, याला 16ने मल्टिप्लाय केलं तर हे 4y होतील, बरोबर आहे. 4y 16ने मल्टिप्लाय केलेलं आहे, म्हणजे प्रत्येक टर्मला 16ने मल्टिप्लाय केलेलं आहे आपण, इक्वल टू 16. 5x मायनस 4y इक्वल टू 16. याप्रमाणे इक्वेशन मिळणार आहे. एक्सरसाइज 7.3 यातील क्वेश्चन नंबर 7, शो दॅट दी लाईन. येथे आपल्याला एक लाईन दिलेली आहे. ही लाईन टँजंट आहे म्हणून आपल्याला प्रूफ करायचं आहे. दिलेली लाईन या हायपरबोलाला टँजंट आहे म्हणून आपल्याला प्रूफ करायचं आहे. सोल्युशन. गिवन इक्वेशन ऑफ हायपरबोला इज, इक्वेशन आहे x² मायनस 4y² इक्वल टू 20. पहा, राईट साईडला 1 पाहिजे, त्यासाठी आपण 20ने डिवाइड करू, म्हणजे प्रत्येक टर्मला 20ने डिवाइड करू किंवा इक्वेशनला 20ने डिवाइड करू आपण. आता राईट साईडला 1 येणार आहे, बरोबर आहे. देअरफोर म्हणजे x²/20 होतील, मायनस 4ने हे 5 होतील, म्हणजे y²/5 इक्वल टू 1. हेच इक्वेशन आपण असं लिहू शकतो, दॅट इज x²/20 मायनस y²/5 इक्वल टू 1. इक्वेशन कंपेअर करू आपण, कंपेअरिंग विथ x²/a² मायनस y²/b² इक्वल टू 1 वी गेट. यावरून a² आणि b² व्हॅल्यू काढून घेऊ. a² इक्वल टू 20 अँड b² इक्वल टू 5.
ही लाईन आपल्याला टँजंट दाखवायची आहे. गिवन लाईन इज गिवन इक्वेशन ऑफ लाईन इज गिवन इक्वेशन ऑफ लाईन इज 3x minus 4y plus 10 equal to 0. ही लाईन आपण काय करू, y equal to mx plus c या लाईनला कम्पेअर करू आपण. त्यासाठी आपण y ची व्हॅल्यू इथे काढून घेऊ, म्हणजे आपल्याला स्लोप मिळेल आणि कॉन्स्टंट मिळणार आहे. इक्वेशन याप्रमाणे आहे, म्हणजेच काय -4y इक्वल टू हे 3x या साईडला -3x होतील आणि हे 10 या साईडला -10 होतील. बरोबर आहे. फक्त y ची व्हॅल्यू काढून घ्यायची आपल्याला. देअरफॉर y इक्वल टू हे -4 डिव्हिजनमध्ये जातील, म्हणजे प्रत्येक टर्मला -4 ने डिवाइड होईल. बरोबर आहे. आता देअरफॉर y इक्वल टू हे मायनस मायनस प्लस होऊन जातील, म्हणजे 3x अपॉन 4 हे मायनस मायनस प्लस होतील, मायनस मायनस प्लस होतील, 2 ने डिवाइड करू आपण इथे, म्हणजे 5 होतील आणि 2 होतील. बरोबर आहे. हे मायनस मायनस प्लस 2 ने डिवाइड केल्यानंतर 2 होतील आणि हे 5 होतील, म्हणजे 5/2. म्हणजे ही लाईन आपण याप्रमाणे लिहू शकतो. यावरून स्लोप मिळेल आपल्याला, स्लोपची व्हॅल्यू ही मिळेल. बरोबर आहे. आणि कॉन्स्टंट हा मिळणार आहे. या लाईनला आपण असं लिहू शकतो y इक्वल टू 3x अपॉन 4 आणि प्लस 5/2. आता ही लाईन कम्पेअर करू आपण या लाईनला, कम्पेअरिंग विथ, कारण आपल्याला स्लोप आणि कॉन्स्टंट काढायचा आहे, त्यामुळे आपण ही प्रोसेस केलेली आहे. कम्पेअरिंग विथ y इक्वल टू mx प्लस c वी गेट, हे दोन इक्वेशन कम्पेअर केले तर m ची व्हॅल्यू 3/4 आणि c ची व्हॅल्यू 5/2. वी गेट स्लोप किती मिळेल आपल्याला 3/4 अँड कॉन्स्टंट किती मिळणार आहे 5/2. या दोन व्हॅल्यू आपण कशामुळे काढल्या, कारण ही लाईन जर टँजंट असेल तर a² m² मायनस b² इक्वल टू c². येथे a² आणि b² या व्हॅल्यू घेणार आपण, परंतु स्लोप आणि कॉन्स्टंट या लाईनचा पाहिजे आपल्याला. त्यासाठी आपण या लाईनवरून आपल्याला -a/b म्हणजे आपल्याला स्लोप मिळाला असता. बरोबर आहे 3/4, परंतु कॉन्स्टंट मिळण्यासाठी आपण ही प्रोसेस केलेली आहे. आता स्लोप माहिती आहे आणि कॉन्स्टंट माहिती आहे. हे जर इक्वल असेल तर ही लाईन टँजंट आहे. येथे लिहिणार आपण द गिवन लाईन 3x - 4y 3x - 4y plus 10 equal to 0 will be tangent if जर कंडिशन a² m² मायनस b², एलिप्ससाठी प्लस घेतो आपण, परंतु हायपरबोलासाठी मायनस इक्वल टू c². ही कंडिशन सॅटिस्फाय होत असेल, दोन्ही साईड इक्वल येत असतील तर ही लाईन टँजंट आहे. आता आपण चेक करू दोन्ही साईड इक्वल येतात का. पण नाऊ ही व्हॅल्यू काढून घेऊ आपण a² m² मायनस b². a² ची व्हॅल्यू आहे 20, m ची व्हॅल्यू 3/4 त्याचा स्क्वेअर, मायनस b² ची व्हॅल्यू आहे 5, 20, 3 चा स्क्वेअर 9 आणि 4 चा स्क्वेअर 16, मायनस 5. 4 ने डिवाइड करू, हे 5 होतील आणि हे 4 होतील, हे 45/4 आणि मायनस 5. येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन 45 मायनस 20 होतील आणि अपॉन 4. बरोबर आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन हे 25 होतील आणि अपॉन 4. आता c², नाऊ c² ची व्हॅल्यू, c ची व्हॅल्यू ही आहे, त्याचा स्क्वेअर करायचा आहे, म्हणजे 5/2 याचा स्क्वेअर, तो होईल 25/4. सपोज 1 नंबर आणि 2 नंबर. ही व्हॅल्यू आहे a² m² मायनस b². दोघांच्या व्हॅल्यू सारख्या आहेत, म्हणजेच काय हे इक्वल आहे. c² आणि a² m² मायनस b² या व्हॅल्यू इक्वल आहेत. बरोबर आहे. म्हणजे ही लाईन या हायपरबोलाला टँजंट आहे. येथे लिहिणार आपण फ्रॉम 1 and 2 गिवन लाईन
given line is a tangent to hyperbola, given hyperbola. फाइंड दी पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. आता पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट काढायचं आहे आपल्याला. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट फॉर्म्युला कसा आहे, मायनस ए स्क्वेअर एम अपॉन सी आणि दुसरा पॉईंट आहे मायनस बी स्क्वेअर अपॉन सी. आता व्हॅल्यू पुट करू. मायनस ए स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे 20. स्लोप किती आहे 3/4 आणि सीची व्हॅल्यू किती आहे 5/2. हा एक पॉईंट असणार आहे, हा एक कोऑर्डिनेट आणि दुसरा मायनस बी स्क्वेअर. बी स्क्वेअरची व्हॅल्यू 5 आणि सीची व्हॅल्यू आहे 5/2. इक्वल टू हे 4ने हे कॅन्सल होतील म्हणजे -15 होतील. हे -15 होतील आणि हे 2 वर जातील म्हणजे -30 होतील. 30ला 5ने डिवाइड केला आपण तर -6 होईल. -6 हा एक कोऑर्डिनेट असणार आहे आणि हा कोऑर्डिनेट म्हणजे -10 होतील आणि -10/5 म्हणजे -2 हे येणार आहेत कोऑर्डिनेट त्या पॉईंटचे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. इफ दी लाईन, ही एक लाईन आपल्याला दिलेली आहे. ही लाईन टचेस दी हायपरबोला, या हायपरबोलाला टचेस म्हणजे टँजंट आहे. फाइंड व्हॅल्यू ऑफ के, तर या केची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सोल्युशन. गिवन इक्वेशन ऑफ हायपरबोला इज x² मायनस 4y² इक्वल टू 1. इक्वल टू 1 आहे, फक्त हे 4 आपण खाली आणू. दॅट इज x² मायनस y². तर हे 4 5च्या खाली येतील म्हणजे 5/4 इक्वल टू 1. कंपेअरिंग विथ x²/a² मायनस y²/b² इक्वल टू 1 वी गेट. यावरून a² आणि b² व्हॅल्यू काढून घेऊ. a² इक्वल टू 5 अँड b² इक्वल टू 5/4. गिवन लाइन इज 3x मायनस 4y इक्वल टू k. ही लाईन आपण कम्पेअर करू y इक्वल टू mx प्लस c ला, म्हणजे आपल्याला कॉन्स्टंट मिळेल आणि स्लोप पण मिळणार आहे. कारण आपल्याला ही कंडिशन इक्वल आहे म्हणून दिलेलं आहे. c² इक्वल टू a² m² मायनस b². हे इक्वल आहे, बरोबर आहे, कारण टँजंट आहे. येथे आपल्याला कॉन्स्टंट पाहिजे आणि स्लोप पण पाहिजे. त्यासाठी या लाईनचा स्लोप आणि कॉन्स्टंट आपल्याला मिळण्यासाठी आपण या लाईनला कम्पेअर करू. म्हणजे आपण असं लिहिणार, हे -4y इक्वल टू हे 3x मायनस होतील आणि k इकडे प्लसमध्ये आहे, बरोबर आहे. फक्त yची व्हॅल्यू आपण काढून घेऊ. y इक्वल टू काय होईल -3x अपॉन हे -4 होतील, -4ने डिवाइड होईल म्हणजे प्लस मायनस k/4 असं लिहिता येईल आपल्याला. फक्त yची व्हॅल्यू काढत आहोत आपण. हे मायनस मायनस प्लस होतील म्हणजे yची व्हॅल्यू आपल्याला y इक्वल टू 3x/4 मायनस k/4 ही मिळणार आहे, बरोबर आहे. दॅट इज y इक्वल टू 3x/4 मायनस k/4. हे इक्वेशन या इक्वेशनला कम्पेअर करू आपण. कंपेअरिंग विथ y इक्वल टू mx प्लस c वी गेट. आपल्याला स्लोप मिळेल. स्लोप किती 3/4 आणि कॉन्स्टंट मिळणार आहे -1/. हा एवढा कॉन्स्टंट आहे म्हणजे कॉन्स्टंट किती आहे -k/4 कारण k हा कॉन्स्टंट आहे आणि 4 पण कॉन्स्टंट आहे. एवढी टर्म कॉन्स्टंट आहे. परंतु ही लाईन टँजंट आहे म्हणजे इक्वेशन सॅटिस्फाय होत आहे. हे इक्वेशन बरोबर आहे. इथे लिहिणार हेअर ही कंडिशन सॅटिस्फाय आहे. हेअर c इक्वल टू
ए स्क्वेअर एम स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करू आपण. सीची व्हॅल्यू मायनस के अपॉन 4, त्याचाही स्क्वेअर करायचा आहे, इक्वल टू ए स्क्वेअरची व्हॅल्यू 5 आहे, एम स्क्वेअर स्लोप आहे 3/4, त्याचाही स्क्वेअर करायचा आहे, मायनस बी स्क्वेअरची व्हॅल्यू आहे 5/4. मायनसचा स्क्वेअर प्लस होईल केचा स्क्वेअर म्हणजे के स्क्वेअर अपॉन 16 होतील, इक्वल टू हे 5, 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16 मायनस 5/4. देअरफॉर म्हणजे के स्क्वेअर अपॉन 16 इक्वल टू हे 45 होतील अपॉन 16 मायनस 5/4. आपण काय करू, 16ने मल्टिप्लाय करू इक्वेशनला, म्हणजे हे 16 कॅन्सल होतील, हे 16 कॅन्सल होतील, हे 4 पण कॅन्सल होतील. 16ने मल्टिप्लाय करू म्हणजे काय होईल, के स्क्वेअर इक्वल टू प्रत्येक टर्मला 16ने मल्टिप्लाय करू, हे 16 कॅन्सल होतील, येथे 45 होतील, 16ने मायनस 5/4 आहेत, याला 16ने आपण मल्टिप्लाय केलं तर हे 5 × 4 20 होतील, म्हणजे मायनस 20 होतील. बरोबर आहे. देअरफॉर के स्क्वेअर इक्वल टू 25. देअरफॉर के इक्वल टू स्क्वेअर रूट घेऊ, प्लस ऑर मायनस 5, +5 किंवा -5. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9, फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट्स. आपल्याला टँजंटचे इक्वेशन फाइंड आउट करायचे आहेत. टू दी हायपरबोलाचं इक्वेशन दिलेलं आहे, मेकिंग इक्वल इंटरसेप्ट्स ऑन दी कोऑर्डिनेट ॲक्सेस. त्या दोन टँजंट मेकिंग इक्वल इंटरसेप्ट असेल तर आपल्याला स्लोप -1 घ्यायचा आहे, हे लक्षात राहू द्या. इक्वल इंटरसेप्ट ऑन कोऑर्डिनेट ॲक्सेस असेल तर दोन टँजंटचा स्लोप -1 घ्यायचा आहे. सपोज हा हायपरबोला काढला आपण, सपोज याप्रमाणे हायपरबोला आहे, येथे एक टँजंट काढली आपण, ही टँजंट आहे हायपरबोलाला आणि ही एक टँजंट काढली आपण. तर या दोन टँजंट एकमेकांना कसे असतात, परपेंडिक्युलर असतात, म्हणजे त्यांचा स्लोप किती असतो, स्लोपचा मल्टिप्लिकेशन -1, दोन स्लोपचा मल्टिप्लिकेशन -1 असतो. या लाईनचा स्लोप जर 5 असेल तर दुसऱ्या लाईनचा स्लोप -1/5. इक्वल इंटरसेप्ट असेल कोऑर्डिनेट ॲक्सेस तर आपल्याला स्लोप -1 घ्यायचा आहे, हे लक्षात राहू द्या. स्लोप माहिती आहे तर आपण फॉर्म्युला अप्लाय करू शकतो, y = mx प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूटमध्ये ए स्क्वेअर एम स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. फक्त व्हॅल्यू पुट करायचे आहेत आपल्याला. स्लोप -1 पुट करणार, ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर व्हॅल्यू काढून घेऊ. पहा सोल्युशन. गिवन इक्वेशन ऑफ हायपरबोला इज x² मायनस y² 9 = 1. comparing with x² minus y² b² = 1, we get a² = 25 and b² = 9. Given tangents making equal intercepts on the coordinate axis. Since given tangents making equal intercepts on the coordinate axis, therefore स्लोप किती घेणार आपण, -1. स्लोपची व्हॅल्यू -1 घेणार. इक्वेशन्स ऑफ टँजंट्स. therefore इक्वेशन्स ऑफ टँजंट्स, त्या दोन टँजंटचे आपण इक्वेशन फाइंड आउट करू. आर फॉर्म्युला माहिती आहे, y = mx प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूटमध्ये a² m² मायनस b². व्हॅल्यू पुट करू. स्लोप किती आहे, -1 इंटू x प्लस ऑर मायनस a²ची व्हॅल्यू 25, स्लोपचा स्क्वेअर म्हणजे -1चा स्क्वेअर आणि b² 9 आहे.
देअरफॉर वाय इक्वल टू हे मायनस एक्स होतील, हे प्लस ऑर मायनस हे 25 मायनस 9 म्हणजे 16चं स्क्वेअर रूट किंवा 16 वाय इक्वल टू हे मायनस एक्स प्लस ऑर मायनस 16चं स्क्वेअर रूट 4. हा एक्स इकडे आणू आपण म्हणजे एक्स प्लसमध्ये येईल प्लस वाय इक्वल टू प्लस ऑर मायनस 4. या दोन टँजंट असणार आहेत एक्स प्लस वाय इक्वल टू 4 आणि एक्स प्लस वाय इक्वल टू मायनस 4. हे झाले दोन इक्वेशन्स, त्या दोन टँजंटचे हे दोन इक्वेशन्स असतील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10, फाइंड इक्वेशन्स ऑफ द टँजंट्स. आपल्याला दोन टँजंटचे इक्वेशन फाइंड आउट करायचे आहेत. हायपरबोलाचं इक्वेशन याप्रमाणे आहे, व्हिच आर पॅरलल टू दी लाईन. ही एक आपल्याला लाईन दिलेली आहे, या लाईनला त्या दोन टँजंट पॅरलल आहेत आणि हायपरबोलाचं इक्वेशन हे आहे. सपोज दिलेला हायपरबोला याप्रमाणे आहे, समजा हे हायपरबोलाचं इक्वेशन आहे, हा हायपरबोला याप्रमाणे आहे. तर एक लाईन आपल्याला दिलेली आहे, सपोज ही लाईन अशी असेल, कशी आहे माहिती नाही, परंतु त्या लाईनचं इक्वेशन काय आहे 3x + 2y + 12 = 0. ही लाईन आहे. आता ही लाईन त्या दोन टँजंटला पॅरलल आहे. ही लाईन येथे एक टँजंट काढू आपण, सपोज या पॉईंटमधून टँजंट काढली म्हणजे ही एक टँजंट असेल आणि ही एक टँजंट असेल, म्हणजे ही लाईन, ही टँजंट आणि येथे एक टँजंट, या तीन लाईन एकमेकांना पॅरलल आहेत. ही एक टँजंट, सपोज ही T1 आणि ही T2 आणि ही लाईन आहे आपली. T1 T2 आणि ही लाईन एकमेकांना पॅरलल आहेत आणि या लाईनचं आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे, म्हणजे या लाईनवरून आपल्याला स्लोप काढता येईल. या लाईनचा जो स्लोप असेल तोच या दोन टँजंटचा असेल, कारण या लाईन कशा आहेत पॅरलल आहेत. पॅरलल लाईनचे स्लोप इक्वल असतात, म्हणजे या लाईनचा जो स्लोप आहे तोच या टँजंटचा आहे आणि या टँजंटचा पण आहे. या लाईनचा स्लोप कसा काढता येईल आपल्याला, -a/b - a/b हा फॉर्म्युला आहे स्लोप काढण्यासाठी. -a/b, a म्हणजे एक्सचा कोइफिशियंट, म्हणजे स्लोप काय मिळेल आपल्याला -एक्सचा कोइफिशियंट 3 आहे आणि वायचा कोइफिशियंट b म्हणजे वायचा कोइफिशियंट 2 आहे -3/2. या लाईनचा स्लोप -3/2 म्हणजे या टँजंटचा पण स्लोप तेवढाच आहे. असंही काढता येईल किंवा y = mx + c ला कम्पेअर करा, हेच मिळणार आहे. सोल्युशन, गिवन इक्वेशन ऑफ हायपरबोला इज, आधी a² b² व्हॅल्यू काढून घेऊ. गिवन इक्वेशन ऑफ हायपरबोला इज, या इक्वेशनवरून आपल्याला a² ची व्हॅल्यू मिळेल, b² ची व्हॅल्यू मिळेल. बरोबर आहे. या इक्वेशनवरून हायपरबोलाच्या स्लोप माहिती आहे, म्हणजे हा फॉर्म्युला अप्लाय करणार आपण. y = mx ± a² m² - b². हा फॉर्म्युला अप्लाय करू, दोन आपल्याला इक्वेशन मिळणार आहेत. गिवन इक्वेशन ऑफ हायपरबोला इज, दिलेलं इक्वेशन 5x² - 4y² = 20. = 1 करण्यासाठी आपण 20 ने डिवाइड करू. प्रत्येक टर्मला 20 ने डिवाइड करू, म्हणजेच हे इक्वेशन आपण असंही लिहू शकतो, दॅट इज x² / 4 मायनस 20 ने डिवाइड केल्यामुळे y² / 5 आणि =1. बरोबर आहे. आता हे इक्वेशन कम्पेअर करू आपण. कम्पेअरिंग विथ x² / a² minus y² / b² = 1, we get a² = 4 आणि b² = 5. Slope of given line 3x + 2y + 12 = 0 is, म्हणजे m = -a/b मायनस एक्सचा कोइफिशियंट आणि अपॉन वायचा कोइफिशियंट -3/2, किंवा y = mx + c ला ही लाईन कम्पेअर करा, आपल्याला स्लोप हाच मिळेल. आता
परंतु ही लाईन या टँजंटला पॅरलल आहे. सिन्स धिस लाईन पॅरलल टू टँजंट्स, therefore slope of tangents equal to -3/2. कारण पॅरलल लाईनचे स्लोप इक्वल असतात. या लाईनचा स्लोप जो आहे तोच या टँजंटचा स्लोप आहे. आता वी नो इक्वेशन ऑफ टँजंट्स, फॉर्म्युला अप्लाय करू. इक्वेशन्स ऑफ टँजंट्स, y इक्वल टू mx प्लस और मायनस स्क्वेअर रूटमध्ये a स्क्वेअर m स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करू. y इक्वल टू स्लोपची व्हॅल्यू -3/2 x प्लस और मायनस a स्क्वेअरची व्हॅल्यू 4 m स्क्वेअर -3/2 चा स्क्वेअर -3/2 याचा स्क्वेअर आणि मायनस बी स्क्वेअर म्हणजे 5. हे कॅल्क्युलेशन करू. देअरफॉर y इक्वल टू -3/2 x -3/2 x प्लस और मायनस 2 चा स्क्वेअर 4 होईल. 4 कॅन्सल होतील. -3 चा स्क्वेअर प्लस 9 होईल. +9 आणि -5 9 - 5. देअरफॉर y इक्वल टू -3/2 x प्लस और मायनस 9 - 5 म्हणजे 4 याचा स्क्वेअर रूट घेऊ आपण. देअरफॉर y इक्वल टू -3/2 x प्लस और मायनस 4 चा स्क्वेअर रूट 2. ही टर्म इकडे आणू, प्लसमध्ये येईल. 3/2 x आधी लिहिली, नंतर y ची टर्म लिहू आणि इक्वल टू प्लस और मायनस 2. 2 आपण कॅन्सल करण्यासाठी 2 ने मल्टिप्लाय करू इक्वेशनला. म्हणजे काय होईल, 2 ने मल्टिप्लाय केल्यामुळे हे 2 कॅन्सल होतील. 3x प्रत्येक टर्मला 2 ने मल्टिप्लाय करू, हे 2y होतील आणि हे प्लस और मायनस 2 ने मल्टिप्लाय केल्यामुळे 4 होतील. म्हणजे हे 2 आता कॅन्सल होतील. बरोबर आहे. हे इक्वेशन आपल्याला मिळणार आहे. अशा प्रकारे आपण पॅराबोला, इलिप्स आणि हायपरबोला सर्व एक्सरसाइज पूर्ण केलेले आहेत. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.